पेटीएम पेमेंट्स बँक सध्या चर्चेत आहे. बँकेची विविध कारणामे समोर आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने तिच्यावर बंदी आणली आहे. बँकेवर सर्वात मोठा ठपका मनी लॉन्ड्रिंगचा करण्यात येत आहे. तर केवायसी न करता अनेक बँक खाती सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यात हजारहून अधिक बँक खाती केवळ एकाच पॅन कार्ड आधारे उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आरबीआय आणि काही अकाउंटंट्सनी बँकेचा अहवाल तपासल्यावर त्यात अनेक कारनामे समोर आले. आरबीआयने त्यांच्या तपासात समोर आलेली माहिती ईडी, गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवली आहे. पेटीएमच्या माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवहाराचा डेटा सुरक्षित नसल्याने चिंता वाढली आहे. आरबीआयच्या कारवाईनंतर शुक्रवारी पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी पडझड दिसून आली. 2 दिवसात पेटीएमच्या शेअरमध्ये 36% घसरण दिसली. या कंपनीचे बाजारातील मूल्य $2 अब्ज घसरले. 29 फेब्रुवारीनंतर पेमेंट बँकेमध्ये ग्राहकांना रक्कम जमा करता येणार नाही. ग्राहकांना सध्या बँकेतून रक्कम काढण्यास परवानगी आहे, पण बँकिंग सेवा अवघ्या महिनाभरातच ठप्प होईल.